5 राज्यात निवडणुका असताना नारी शक्ती विधेयक आणण्याची गरज नसल्याचं खासदार संजय राऊत म्हणालेत। तर हे नारी शक्ती विधेयक नसून भाजप शक्ती विधेयक असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे। तर महिलांना 33% आरक्षण सध्या जे 543 खासदारांचं बळ आहे किंवा जी ताकद आहे त्याच्यामध्ये द्या ना, काय हरकत नाही। 800 पेक्षा जास्त खासदार तुमच्या मनाप्रमाणे मतदारसंघ तोडून निर्माण करून तुम्हाला हे बिल लादायचं आहे। आमचा सगळ्यांचा त्याला विरोध आहे। हे महिला नारी शक्ती बिल नसून हे फक्त भाजपा शक्ती बिल आहे आणि हे भाजपा शक्ती बिल आम्ही संसदेमध्ये मंजूर होऊ देणार नाही। 5 राज्यात निवडणुका असताना हे बिल त्याने आणायची गरज नव्हती। हे कारस्थान महिला विधेयक बिल मंजूर करताना जे सरकार करत आहे त्यांनी इतिहासाच्या गोष्टी करू नयेत। मतदानातून हे बिल पाडलं जाईल। 362 ते 364 मतं असल्याशिवाय सरकारकडे हे बिल मंजूर होणार नाही। या क्षणी सरकार 292 वरती आहे, लक्षात घ्या। या क्षणी सरकारचा आकडा 292 आहे, तो फार तर 300 होऊ शकतो। आम्ही सगळे एकजुटीने काम करू। दरम्यान खासदार सुप्रिया सुळे 131व्या घटना दुरुस्तीवर लोकसभेत बोलणार नाहीत असं सूत्रांकडून कळतंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अन्य खासदार भूमिका मांडतील असंही कळतंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या व्हीपमध्ये मतदानासंदर्भात अजूनही ठोस निर्देश नाहीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।